22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण होत आहे। या सोहळ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय। तसेच नाशिकच्या काळाराम मंदिरात देखील विशेष महत्त्व प्राप्त झालंय। 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकच्या काळाराम मंदिराचं दर्शन घेतलं। तसेच 22 जानेवारीला शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे नाशिकच्या काळारामाचे दर्शन घेणार आहेत। तसेच यावेळी अनेक दिग्गज नेते देखील उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे नाशिकला राजकीय नेत्यांची मांदियाळी दिसून येत आहे। नाशिकचे काळाराम मंदिर हे पौराणिक दृष्ट्या तर महत्त्वाचे आहे, मात्र मागील काही दिवसांपासून काळाराम मंदिराचं राजकीय दृष्ट्याही महत्त्व वाढल्याचं दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर श्री काळाराम मंदिरात 5 ते 6 सशस्त्र अतिरेक्यांनी घुसखोरी करत देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांवर अचानक बेछूटपणे गोळीबार करत भाविकांना बंधक केल्याची माहिती परिसरात पसरली। यामुळे सर्वच शासकीय यंत्रणांची धावपळ उडाली होती। मंदिरात अतिरेकी घुसले अशी माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला कळवण्यात आली। यानंतर काही वेळातच पोलीस पथक, बॉम्ब पथक, आर्टिलरी पथक, पोलीस कृती दल, दंगल नियंत्रक पथक यांच्यासह गुन्हा शोध पथकाचे कर्मचारी, पोलीस अधिकारी काळाराम मंदिर परिसरात दाखल झाले आणि अतिरेक्यांना पकडण्यासाठी कसोशीने प्रयत्न करू लागले।